या नामसाधने करता वारकरी संप्रदायातील तत्वनिष्ठ मंडळी आपापल्या पद्धतीने योगदान देतात। कुणी गायनाची सेवा करतात, कुणी वादनाची सेवा करतात। वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी ही सगळी माणसं आहेत। त्यामध्ये ज्यांची पहिली सुंदर चाल आपण ऐकली आहे, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे थोरे महाराज, आणि त्यांना सुंदर साथ ज्यांनी केली आहे संबंध महाराष्ट्रातील गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं फार चांगलं नाव आहे, आमचे परम मित्र श्री हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो, ज्यांच्यामुळे ही कीर्तनाची सेवा मला मिळाली। आमच्यावर ज्यांचं बंधुवत प्रेम आहे, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सुदाम महाराज टोमरे महाराजही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने आता सर्वांचीच नावं काय मला माहित नाही, तुम्ही सगळीच माझ्या मनातली नाही तर हृदयातली माणसं आहात। वारकरी संप्रदायातलं पवित्र कार्य तुमच्या सगळ्यांच्या हातून घडतं याचं मला मनापासून आनंद आहे। एका वाक्यामध्ये जर बोलायचं ठरलं तर वारकरी संप्रदायातली जुनी पिढी आणि वारकरी संप्रदायातली नवी पिढी माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहे, याचं मला मनापासून आनंद आहे। त्याच पद्धतीनं ज्यांच्या आरशवाणीतनं आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांनाही मनापासून धन्यवाद आहेत। आमच्या सोबत आलेले आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सदाशिव महाराज काळे बाबाही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। त्याच पद्धतीनं ज्यांचा मृदुंग आपण ऐकत आहात, मृदुंग क्षेत्रातला राजा माणूस आपल्या बोटांच्या चपळाईने संबंध महाराष्ट्राला फार कमी कालावधीमध्ये ज्यांनी आपला परिचय घडवलाय, आमचे परम मित्र श्री हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज तरासे महाराजांकरता एकदा पुन्हा जोरदार टाळी वाजवायला सांगितली। त्याचं कारण असं आहे, महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे, महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही। काय म्हणालो मी? महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही, आणि अशी माणसं बोटावर मोजण्या एवढीच असतात। म्हणून भगवंतांनी आमच्या ऋषिकेश महाराजांना बोटभर सुद्धा कधी कमी आयुष्यात पडू देऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळलं ते काल्याच्या दिवशी पोटभर जेवण करायला या म्हणजे झालं। अरे वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी सगळी माणसं आहेत। आदरणीय आमच्या साळुंके ताई सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। एकेका माणसानं वारकरी संप्रदायाला समर्पण दिलंय। मला असं वाटतं काहींनी आपलं जीवन मृदुंग कलेसाठी समर्पित केलंय, काहींनी आपलं जीवन गायन कलेसाठी समर्पित केलंय, काहींनी आपलं जीवन कीर्तनासाठी, काहींनी आपलं जीवन भागवतासाठी। अर्थातच वारकरी संप्रदायाला समर्पण देणारी सगळी माणसं आहेत। ही सगळी माणसं दादा तुम्हाला या नाम सप्ताहामध्ये तुमच्या डोळ्यानं जरी सहज दिसत असली तरी आपापल्या साधनेला प्रतिष्ठा देत देत वारकरी संप्रदायातली सेवा करणारी ही माणसं आहेत। म्हणून या सगळ्या माणसांना मनापासून जपा। आपल्या वारकरी संप्रदायातला गायक असू द्या, वारकरी संप्रदायातला वादक असू द्या, वारकरी संप्रदायातला टाळकरी असू द्या किंवा वारकरी संप्रदायातला विनेकरी असू द्या, यांच्यावर दादा आपल्याला मनापासून प्रेम करता आलं पाहिजे। बरं, एखाद्या वेळेला तुम्ही आमच्यासारख्या कीर्तनकारांवर नाही प्रेम केलं तरी चालेल। जो कीर्तनकार गावामध्ये 2 तास येऊन गावातले 20-25 हजार रुपये घेऊन जातो, अशा आम्हा कीर्तनकारांवर तुम्ही नाही प्रेम केलं तरी चालेल। परंतु जो गायक, जो वादक, जो विनेकरी आपल्या नाम सप्ताहामध्ये 7-7 दिवस सेवा देतो, यांच्यावर मनापासून प्रेम करायला शिका, यांना जपा। त्याचं कारण आहे, पैशानं आमच्यासारखे हजारो कीर्तनकार तुम्हाला रोज मिळतील, वारकरी मिळवणं आजच्या काळामध्ये फार कठीण गोष्ट आहे। म्हणून मिळालेले वारकरी सांभाळा, मिळालेल्या वारकऱ्यांना प्रेम द्या, मिळालेले वारकरी जपा। आमच्या पाकिटातले 2-2 हजार रुपये आम्हाला कमी देत जा, आमच्या पाकिटात 2-2 हजार रुपये आम्हाला कमी देत जा, परंतु आमच्या पाकिटातले 2-2 हजार रुपये काल्याच्या दिवशी यांना सगळ्यांना जरा जास्त देत जा, जास्त देत जा। परंतु हे उद्यापासून करा, म्हणजे आजच ना करू लगेच, सगळे मिळून 2च हजार ठरले। लागून आलोय असं काय करायचं, जास्त आहे। एवढी गोड माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मंडळीच्या चरणावर अगदी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यासाठी आता मी प्रवृत्त होतो। अभंग जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय संत भेटीने आपल्या जीवनामध्ये झालेल्या परिवर्तनाची तुम्हाला आणि मला जाणीव करून देतात। असं वाटतं संत भेट झाल्यानंतर जर आपल्या जगण्यामध्ये वागण्यामध्ये बदल होत असेल तर संतांची भेट अत्यंत महत्वाची आहे। मी तर असं म्हणेल, संत भेट प्रत्येकाच्या जीवनामध्ये जरी महत्वाची असली तरी संत भेट होणं ही गोष्ट मात्र कठीण आहे।
जीवनामध्ये सगळ्या गोष्टी माणसाला मिळतील, संत मिळवणं ही गोष्ट फार कठीण आहे. मला असं वाटतं तुमच्या खिशातला जर पैसा गेला ना, तुम्ही थोडंसं कष्ट करा, कष्टाने तुम्हाला तुमचा पैसा पुन्हा मिळवता येतो. लक्ष माझ्याकडे द्या. तुमचं आरोग्य जर गेलं, थोडंसं पथ्य पाळा. डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्ही औषध घ्या. तुमचं गेलेलं आरोग्य सुद्धा तुम्हाला पुन्हा मिळवता येतं. गेलेला पैसा मिळतो, गेलेलं आरोग्य मिळतं, गेलेली सत्ता सुद्धा माणसाला पुन्हा मिळवता येते. मी पुन्हा येईन म्हणणारी माणसं पुन्हा येतातच ना. येऊन काय करतात हा मुद्दा पुढचा आहे, परंतु येतात. गेलेली सत्ता मिळते, गेलेलं आरोग्य मिळतं, गेलेला पैसा मिळतो, संत नाही मिळत. तात मिले पुनिमात मिले, सुनी भ्रात मिले जुबती सुखदाई. राज मिले गजवाज मिले, सब साज मिले मनुवांचित पाई. लोक मिले विधि लोक मिले, परलोक मिले वैकुंठ में जाई. सुंदर आओ सब कुछ मिले, परिसंत समागमो दुर्लभ भाई.